नमस्कार, मी हरिश्चंद्र आपल्यासाठी घेऊन आलो एक नवीन स्मार्ट टिप्स. मित्रांनो, बरेच वेळा आपण सरकारी कार्यालयामध्ये याच्यामध्ये आपण ज्यावेळेस बिल भरायला जातो तर त्यावेळेस बिलावर जी रक्कम लिहिलेली असते आपल्याला तर माहिती असतं की पाण्याचं बिल भरायचं आहे 292 रुपये किंवा लाईटचं बिल भरायचं आहे 402 रुपये, जे काय असेल ते. तर हे जे पैसे आहेत हे आपण जर सुट्टे नेले तर खूप बरे, कारण सरकारी किंवा कुठल्या पण याच्यामध्ये पैसे भरताना तिथं सुट्ट्या पैशांचा प्रॉब्लेम येतो. आपण जरी 500ची नोट दिली तरी सुद्धा ते म्हणतात 100 रुपये आमच्याकडे सुट्टे नाही आहेत, आता काय करायचं. तर अशा वेळेस जर आपण आधीच तयारी ठेवली तर तिथं कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. म्हणून नेहमी कुठल्याही कार्यालयात बिल भरायला जाताना आपण सुट्टे पैसे जवळ न्यावेत. धन्यवाद.